जीवधन उतरताना आम्ही मरता मरता वाचलो. नमस्कार, मी कौस्तुभ आणि डोळे फिरवणारा हा पॅच चढून आल्यावर आम्ही निघालो होतो जीवदानच्या वानरलिंगी सुळक्याकडे. काही दिसून देणारे ढग, चक्कर आणणारी खोली आणि अंगावर काटा आणणारी थंडी झेलत आम्ही सुळक्याजवळ आलो. आधी ढगामुळे दिसत नव्हतं, पण नंतर ढग जरा कमी झाले आणि आमचं जीवदानवर येणं सार्थकी लागलं. आता वेळ होती जरा पेट पूजा करायची. एक चांगली जागा शोधली, प्रत्येकानं आपल्या पिटाऱ्यातून खजाना काढला आणि जे जेवण केलं काय सांगू. पोट पण म्हणे जरा विश्रांती घे. आपण म्हणलं तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का. निवांत निसर्गाचा आनंद घेत मोठ्या क्रिएटर्स सारखं पायावरनं ढगात कॅमेरा नेला. तर लगी ढग म्हणे यांची जरा जिरूच. काही नसताना वारं सुटायला लागलं, अचानक अंधार पडायला लागला आणि जीवदानचा बाकी भाग सोडून आम्हाला उतरायचा डिसिजन घ्यावा लागला. आमच्या सोबतच जीवदानवर असलेले बाकी ग्रुप्स पण उतरायच्या तयारीत होते. महादरवाजाजवळ या हार्ड पॅच जवळ ट्रॅफिक जाम झाला होता. सह्याद्रीत पावसाचा नेम नसतो म्हणतात, त्याचा चांगलाच अनुभव आम्हाला येत होता. एकमेकाचे हात धरत हा पॅच उतरलो, पण धोका अजूनही टळला नव्हता. कारण पाण्याचा फ्लो एवढा वाढला होता की सहज कुणालाही खाली घेऊन जाईल. त्यात इथे एवढे दगड आहेत की एक दगड जरी हल्ला तरी गेम खलास. त्या रोपवाल्या पॅच पासून